सध्या संभाजीनगर मधला एक घोटाळा हा राज्यभर गाजतोय। संभाजीनगर मधला क्रीडा संकुल घोटाळा हा गाजत असताना आता आरोपी हर्ष कुमारच्या लेटर बॉम्बने खळबळ उडाली आहे। क्रीडा संकुल घोटाळा आपण केला नाही तर आपल्याला करायला लावला असा दावा आरोपी हर्ष कुमारने केलाय। तसं लेटरच त्याने लिहिलंय। क्रीडा उपसंचालकांच्या सांगण्यावरून निधी लंपास केला, पैसे काढण्यासाठी संजय सबनीस यांनी जीवे मारण्याची धमकी दिली होती असा आरोप हर्ष कुमारने केलाय। संभाजीनगरच्या विभागीय क्रीडा संकुलाच्या बँक खात्यातून 21.59 कोटींचा घोटाळा करण्यात आला। पैसे घेऊन आरोपी हर्ष कुमार क्षीरसागर फरार झालाय। त्याने पत्र लिहून चौकशीला तयार असल्याचंही म्हटलंय। या पत्रामध्ये हर्ष कुमारने नेमकं काय म्हटलंय आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहू। क्रीडा संकुल घोटाळा आपण केला नाही तर आपल्याला करायला लावला। माझे वरिष्ठ आणि विभागीय क्रीडा उपसंचालक संजय सबनीस यांनी माझ्यामार्फत निधी घेतला। क्रीडा उपसंचालकांनी पैसे काढण्यासाठी जीवे मारण्याची धमकी दिली। शहरात आल्यानंतर बीड बायपासवरील हॉटेल बुकिंग करण्यापासून सर्व व्यवस्था करण्याचे आदेश देत होते। ईमेल आयडी मध्ये बदल करत मी 6 जून पासून रोज 10 लाख रुपये काढले। घोटाळ्यातील पैशातून उपसंचालकांनीच मला माझ्या कुटुंबाच्या नावावर फ्लॅट घ्यायला लावला। मी चौकशीला तयार आहे। माझ्या नावावरची संपत्ती विकून सर्व निधी परत मिळवू शकता।